श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ह्या प्रवचन मालिकेचा हा दुसरा भाग आहे. पहिल्या भागामध्ये आपण ह्या 8 प्रमुख अधिकारी शिष्यांची थोडक्यात माहिती आणि श्री महाराजांचा थोडक्यात परिचय त्यांच्याच आशीर्वादाने करून घेतला होता. ह्या दुसऱ्या भागामध्ये आपण महाराजांचे शिष्योत्तम प्रथम शिष्य श्री आनंद सागर महाराज यांच्या चरित्राबद्दल आणि त्यांचे श्री महाराजांबद्दल असलेले समर्पण ह्याचे चिंतन मनन करणार आहोत. श्री आनंद सागर महाराजांच्या चरित्राचा अभ्यास करत असताना त्यांचा श्री महाराजांबद्दल असणारा भाव कसा असेल, त्यांचं आणि श्री महाराजांचं नातं कसं असेल, त्यांनी श्री महाराजांना कशा प्रकारे समर्पित केलं असेल, याचा अभ्यास याचा चिंतन करत असताना ग. माडगुळकरांचं एकच प्रार्थना गीत अंतरंगरूपी आकाशामध्ये विचाररूपी पक्षासारखा घिरट्या घालत होता. आणि ते प्रार्थना गीत अशा प्रकारे आहे. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. धरेवरी अवघ्या फिरलो, निळ्या अंतराळी शिरलो. कधी उन्हामध्ये न्हालो, कधी चांदण्यात, कधी चांदण्यात. एक वार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात. हे गीत सारखं सारखं अंतरंगरूपी आकाशामध्ये का घिरट्या घालत होतं, याचा आपण थोडक्यात विचार आणि चिंतन पुढील काही मिनिटांमध्ये करूयात. श्री महाराजांच्या परिवारामध्ये श्री आनंद सागर हे ज्येष्ठ शिष्य मानले जायचे. श्री ब्रह्मानंद महाराज सुद्धा आनंद सागरांनाच ज्येष्ठ स्थानी मानत असत. श्री आनंद सागर महाराजांचे चरित्राचे वर्णन करायचे म्हणजे साधकावस्थेमध्ये भगवंत दर्शनाची प्रचंड तळमळ व पूर्ण गुरुकृपेनंतर आनंदाने भरून गेलेले जीवन, असे एका वाक्यातच श्री आनंद सागर महाराजांचे चरित्राचे वर्णन केले जाऊ शकते. श्री आनंद सागर महाराजांचा जन्म जालना जिल्ह्यामध्ये, तिथे एक अंबड नावाचा तालुका आहे, त्या तालुक्यामध्ये मठपिंपळगाव नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे. त्या खेडेगावामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं जन्मनाव
गोविंद अनंत कुलकर्णी. गोविंदाची लहानपणापासून लौकिक शिक्षणाकडे फारशी ओढ नव्हती. एकांतवास, चिंतनशीलपणा असाच त्यांचा अधिक स्वभाव होता आणि त्याकडेच त्यांचा कल होता. त्यांची अध्यात्माची ओढ पाहून त्यांच्या घरच्यांनी लहान वयातच त्यांचे उपनयन केले. उपनयन संस्कार झाल्यावर काही कारणास्तव त्यांच्या कुटुंबाचे स्थलांतर वास्तव्य इंदोरला झाले. लहानपणीच त्यांचे वडील वारले. अशा परिस्थितीत लिखाणाचे काम करून ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागले. लहान वयातच त्यांच्या हातामध्ये दासबोध आला, कदाचित ते श्री गुरु कृपेमुळेच. दासबोधाचे वाचन, चिंतन, मनन हे त्यांचे दैनंदिन जीवनाचा एक भागच होऊन गेला होता. बालपणापासूनच दासबोधाचे वाचन होत होते. चिंतनाला सखोलता प्राप्त होत होती. एकदा दासबोधातील शुचिस्मंता समासाचे वाचन चालू असताना त्यांचे मन एकाग्र झाले व अशा कोणा सिद्ध पुरुषाचे दर्शन होईल का, असा विचार सारखा त्यांच्या मनामध्ये येऊ लागला. हा विचार जेव्हा सारखा सारखा त्यांच्या मनात येत होता, तेव्हा एके दिवशी दासबोधाचे वाचन करत असताना त्यांच्या कानावर खडावांचा आवाज आला आणि समोर साक्षात श्री ब्रह्मचैतन्य महाराज उभे असलेले त्यांनी पाहिले. केशरी गंध, गळ्यात तुळशीच्या माळा, कफनी आणि हातात कुबडी घेतलेले श्री महाराजांचे भव्य रूप पाहून गोविंदा थक्कच झाला. ज्याप्रमाणे अर्जुनाला भगवान श्रीकृष्णांनी विश्वरूप दर्शन दिले होते, त्याप्रमाणेच गोविंदाला श्री महाराजांनी आपले भव्य रूप दाखवले आणि गोविंदाला सांगितले, मला येऊन भेट. आणि त्यानंतर ते अदृश्य झाले. नंतर जेव्हा श्री महाराज इंदोरला गेले, तेव्हा गोविंदा आणि त्याची मातोश्री हे श्री महाराजांच्या दर्शनाला गेले. ज्यांच्या भेटीसाठी गोविंदाचे मन तळमळत होते, त्यांचे दर्शन होताच गोविंदा आणि त्याचे मन अगदी शांत झाले. दुसऱ्या दिवशी श्री महाराजांनी श्री आनंदसागर व त्यांच्या मातोश्रींना अनुग्रह दिला आणि जीवनभर श्री राम सेवा, रामनाम करण्यास सांगितले. श्रींच्या आज्ञेप्रमाणे त्यांचा शिष्य बडवईला जाऊन 3.5 कोटी जपानुष्ठास त्यांनी प्रारंभ केला आणि तो सफलपणे पूर्ण केला. त्यांची योग्यता पाहून श्री महाराजांनी त्यांचे नाव ह्या जपानुष्ठानानंतर श्री आनंदसागर हे ठेवले. आनंदसागर श्री महाराजांची आज्ञा अत्यंत काटेकोरपणे पाळली. गोंदवल्यास असताना एकदा एकादशीच्या दिवशी सकाळी श्री महाराजांनी आनंदसागरांना सांगितले, आनंदसागर, तू भजन करीत बैस, मी जरा जाऊन येतो. असे म्हणून श्री महाराज जे गेले आणि त्यांना सांगितलं की मी आल्यानंतर आपण आरती करू. महाराज थेट दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीलाच आले आणि त्यांनी पाहिलं की आनंदसागराचं भजन अखंडपणे अजूनही चालू होतं. ते दृश्य पाहून श्री महाराजांना प्रेमाचे भरते आले, डोळे पाण्याने भरले आणि ते म्हणाले, शिष्य असावा तर असा. पुढे त्यांनी श्री आनंदसागर महाराजांना जालन्याला जाऊन तिथे श्री राम मंदिराची स्थापना करण्यास सांगितले. त्याप्रमाणे आनंदसागरांनी ते केले आणि तिथे त्यांनी 13 कोटी रामनाम जपानुष्ठान केले. नंतर 1907 साली चंद्रग्रहणाच्या दिवशी आनंदसागर अंबडला जाण्यास निघाले. मंदिरातून निघण्याच्या वेळी त्यांनी आईला नमस्कार केला. त्या दिवशी नांदुऱ्यास रात्री भजनात त्यांनी स्वामी माझा पाहिला या माणगंगा तीरी हे पद लिहिले आणि अत्यंत गहिवरून म्हटले.
चंद्रग्रहण झाल्यावर सर्व भक्त मंडळींना एकत्र स्नान करण्यासाठी नदीवर बोलावले. आनंदसागर महाराजांनीही नदीवर स्नान केले आणि स्नानानंतर आनंदसागर महाराज डोळे मिटून ध्यानस्थ त्या ठिकाणी बसले आणि थोड्या वेळानंतर सर्व भक्त मंडळी जेव्हा त्यांची डोळे उघडण्याची वाट पाहत होते, तेव्हा त्यांनी डोळे उघडले आणि म्हणाले, "मी आता जातो. श्री महाराजच तुमचे कल्याण करतील." एवढे बोलून आनंदसागरांनी फक्त 3 शब्द उच्चारले, "श्री महाराज राम, श्री महाराज." हे 3 शब्द उच्चारून त्यांनी देह ठेवला आणि देह ठेवण्यापूर्वी त्यांनी भक्त मंडळीला बोलावून एक सांगितले, की माझी समाधी बांधू नका. असं जेव्हा त्यांनी सर्व भक्त मंडळींना सांगितले, तर भक्त मंडळींच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. श्री महाराजांना हे वर्तमान कळल्यानंतर आपला उजवा हात गळून पडल्यासारखा श्री महाराजांना झाले. श्री आनंदसागरांच्या अस्थी श्री महाराजांनी ठेवून घेतल्या आणि सांगितले, की आनंदसागराच्या अस्थी मी प्रयागला घेऊन जाणार आहे. पुढे जेव्हा श्री महाराजांचे महानिर्वाण झाले, जेव्हा त्यांनी महासमाधी घेतली, त्यानंतर श्री महाराजांच्या अस्थी आणि त्यांचा शिष्योत्तम आनंदसागर यांच्या अस्थी एकत्रितपणे प्रयागच्या त्रिवेणी संगमामध्ये विसर्जित झाल्या आणि त्या ठिकाणी गुरु शिष्यांच्या अस्थींचाही संगम झाला. इतिहासामध्ये गुरु शिष्यांच्या अशा प्रकारचा अस्थींचा संगम कुठेही उल्लेखात नाही. त्यामुळे गदी माडगुळकरांचं जे प्रार्थना गीत आपण सुरुवातीला गायलं, ते गीत किती समर्पक आहे. ह्या गुरु शिष्याच्या नात्याला साजेसं प्रार्थना गीतच गदी माडगुळकरांनी लिहिलं की काय, असा प्रश्न आपल्या मनामध्ये उपस्थित झाल्यास त्यात काही शंका नाही. अशा ह्या गुरु शिष्यांचा संगम प्रयाग येथे झाला, त्यांच्या अस्थींचाही संगम झाला. अशा प्रकारची गुरुकृपा प्रत्येक शिष्याला हो आणि प्रत्येक शिष्य आपल्या गुरुला अशाच प्रकारचा समर्पित हो, हीच भावना, हीच प्रार्थना, हीच विनवणी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणी करूयात आणि इथेच थांबूयात. सद्गुरुनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद राजाधिराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.